सर्व ऑनलाईन पासवर्ड बदला अशा सूचना सरकारने केलेल्या आहेत। 16 अब्ज पासवर्डची चोरी झाल्याने सरकारने या सूचना केलेल्या आहेत। सर्वसामान्य पासवर्ड ठेवू नका असंही सरकारने म्हटलंय। सरकारच्या CERT-in या संस्थेकडून या सूचना करण्यात आल्या। त्याची आणखी एक महत्त्वाची आपण बातमी बघतोय। सर्व ऑनलाईन पासवर्ड बदला अशा सूचना सरकारने केलेल्या आहेत। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, कोणाकोणासाठीच्या या सूचना आहेत आणि काय त्यामागचं प्रमुख कारण? बघा, सगळे असे लोक की जे ऑनलाईन डेटा वापरतायत अशा सगळ्या नागरिकांना तातडीनं पासवर्ड बदलून घेण्याच्या सूचना दिल्यात। आणि सरकारने असं म्हटलंय की जिथे तुम्हाला मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे, ज्याला MFA आपण म्हणतो, तो तुम्ही लागू करा आणि जिथे पासकीजची गरज आहे त्या ठिकाणी तुम्ही पासकीज वापरा। आणि हे का घडलेलं आहे तर साधारणपणे 16 अब्ज पासवर्ड हे हॅकर्सनी लांबवलेत आणि त्याच्यातनं अगदी सेकंद भरामध्ये आता जसं जगातले सर्वाधिक वापरले जाणारे 10 पासवर्ड आहेत, 1 2 3 4 5 6 पर्यंत ऍडमिन, तर असे जे गेस्ट नावाचे, तर हे पासवर्ड केवळ एका सेकंदात क्रॅक केले जात आहेत आता सरकारच्या लक्षात आलंय। आणि म्हणून सायबर सुरक्षा संस्थेने सुद्धा असं म्हटलंय की कंपन्यांनी सुद्धा MFA लागू करावा। म्हणजे नागरिक तर आहेतच, पण कंपन्यांनी सुद्धा MFA लागू करावा, कारण त्याच्यातनं आता तुमचं जे काही पासवर्ड हॅक झालेले आहेत तो डेटा लांबवला गेलेला आहे आणि त्यातनं तुमच्या खात्याची सगळी वैयक्तिक माहिती, कदाचित तुमच्या बँक खात्याच्या संदर्भातले डिटेल्स हे जाऊ शकतात या हॅकर्सकडे। आणि या पार्श्वभूमीवरती जी CERT-in हे जे सल्लापत्र सरकारनं जारी केलेलं आहे, ज्याला ॲडवायझरी आपण म्हणतो, तर त्या ॲडवायझरीमध्ये नागरिकांनी तातडीनं आपले सगळेच्या सगळे पासवर्ड बदलून घेण्याची सूचना दिली आहे। समजा आपल्याकडच्या 140 कोटी लोकसंख्येपैकी 40 कोटी लोक इंटरनेट आणि मोबाईलचा वापर करतच असणार आहेत, तर अशा सगळ्यांना तातडीने हे सगळे पासवर्ड बदलून घ्यायचे आहेत। आणि ज्यांना 2-वे ऑथेंटिकेशन आहे त्यांनी मात्र ते अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचा आहे। 16 अब्ज ऑनलाईन पासवर्ड आणि ओळख जर डेटा चोरला गेला असेल तर त्यातनं काहीही जगभरामध्ये होऊ शकतं, म्हणून सरकारची ही सूचना आहे। नक्कीच, मात्र यामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी मात्र सतर्क राहणं आता गरजेचं असणार आहे आणि पासवर्ड बदलणं हे सुद्धा आता अनिवार्य होणार असंच म्हणावं लागेल। हॅकर संदर्भातली जी माहिती आहे ती सुद्धा अर्थातच लवकरच पोलिसांकडे दिली जाईल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल। तर सध्या आपण बघतोय की हॅकर्सनी तब्बल 16 अब्ज असे हे पासवर्ड जे आहेत ते अगदी काही सेकंदांमध्येच क्रॅक केलेले आहेत आणि म्हणूनच सरकारनं एक महत्त्वाची सूचना केलेली आहे। CERT-in या संस्थेकडून ही सूचना करण्यात आलेली आहे की तुम्ही तुमचे पासवर्ड बदला।